आज आपण बीड शहरामध्ये आहोत. 14 एप्रिलचा दिवस आहे आणि आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे. बीड शहराच्या रस्त्यांची अक्षरशः चाळणी झालेली होती. मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीसाठी आपण सध्या कारंजा या ठिकाणी आहोत आणि इथला जो चाळण झालेला रोड होता त्या रोडवर बीड नगरपालिकेने फक्त खडी हातरून थातोर काम केलेलं होतं. आपण बघू शकतोय ह्या खड्ड्यामध्ये जे खड्डे दिसत आहेत जागोजागी, या खड्ड्यामध्ये खडी अंतरलेली होती आणि या खडीमुळं आज दिवसभरामध्ये अनेक अपघात झालेले आहेत. मात्र या अपघातानंतर हे खडी जी अंतरलेली खडी होती ती खडी पुन्हा काढून घेण्याचं काम नगरपालिकेनं सुरू केलेलं आहे. काही तासामध्येच हा जो रोड आहे या रोडवर पूर्णपणे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून तर बलवीन चौकापर्यंतचा जो रोड आहे या सगळ्या रोडवरती बाबासाहेबांच्या जयंतीच्या मिरवणुका ज्या आहेत त्या मिरवणुका चालणार आहेत. आणि या मिरवणुकीसाठी मुळामध्ये हा रोड बनवणं नगरपालिकेचं काम होतं, परंतु रोड न बनवता जे खड्डे होते त्या खड्ड्यामध्ये फक्त खडी टाकायचं काम नगरपालिकेनं केलेलं होतं. आणि आज दिवसभरामध्ये या खडी टाकल्यामुळे सकाळच्या ज्या काही बाबासाहेबांना मानवंदना देणाऱ्या मिरवणुका होत्या त्या पूर्णपणे धुळीमध्येच होत्या. परंतु त्यावेळेस अनेक वाहनं या खडीवर घसरून पडलेली आहेत आणि नागरिकांना त्याच्यामुळे दुखापत झालेली आहे. आणि ह्या घटना जशा घडल्या तशी नगरपालिका सावध झाली आणि आपण पाठीमागे बघतोय की आताच वाहन गेलंय, आम्ही पुढे दाखवतोय त्या वाहनामधून ज्या ज्या खड्ड्यामध्ये खडी भरलेली होती ते सगळ्या खड्ड्यातून आता खडी काढण्याचं काम सुरू असलेलं आपल्याला दिसतंय. कारण त्यांच्यावरती नगरपालिकेवरती आलेला जो ब्लेम होता तो ब्लेम म्हणजे लोकांनी अजून त्याच्यावरती ब्लेम उचलू नये किंवा पुढचे अपघात घडून पुन्हा नगरपालिकेला त्याचं उत्तर देण्याची वेळ येऊ नये म्हणून हे खडी काढण्याचं काम सध्या आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. न्यूज 23 एक्सप्रेससाठी कॅमेरामन चंद्र आडलेसह मी महादेव सवाई, बीड.